हेलो। 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 हेलो, सुरू करूया। हेलो। हेलो। नमस्कार, सुरू करूया का? आवाज येतोय? हेलो। हेलो। सुरू करूया काय? 5 मिनिट. हां. ओके. सुरू करूया. स्टार्ट म्हटलं तर स्टार्ट करतो. नमस्कार. जय भीम. धम्म चॅरिटेबल ट्रस्ट निर्मिती प्रकाशन कोल्हापूर यांच्यामार्फत आयोजित जाहीर ऑनलाईन व्याख्यानमाला दिनांक 17 मे 2021 पासून सुरू आहे. बुद्ध पौर्णिमेच्या निमित्तानं तथागत गौतम बुद्धांना समजावून घेताना या व्याख्यानमालेतील 9वे पुष्प गुंफताना मला खूप आनंद आणि अभिमान वाटत आहे. आज योगायोग इतका मोठा आहे आणि इतका अपूर्व आहे की 8:30 वाजता बुद्ध पौर्णिमेची सुरुवात होणार आहे आणि त्याच्या नमनालाच मी माझे विचार आपणासमोर प्रकट करत आहे. हे खूप सद्भाग्याची गोष्ट मानतोय मी. तथागत सिद्धार्थ गौतम बुद्धांनी मांडलेले विचार संवाद रूपाने तुमच्याशी मांडताना निश्चितच मलाही प्रेरणा मिळते आणि माझ्या या विचारातून तुम्हाला जर काही प्रेरणा मिळाली तर ते खचितच मला भाग्याचा असेल. मला आज जी संधी प्राप्त झालेली आहे ही संधी आमचे सन्मित्र, खूप जुने मित्र आहेत. खूप कष्ट संघर्ष मी स्वतः त्यांचा पाहिलेला आहे. श्री अनिल म्हमाने यांच्यामुळे मला आपल्या पुढे येण्याचा योग जुळून आलेला आहे. त्याबद्दल मी मनापासून त्यांचे ऋण व्यक्त करतो. तथागत गौतम बुद्ध यांना समजावून घेताना या विषयावर 15 दिवसाची ऑनलाईन व्याख्यानमाला चालवणे हे अत्यंत अवघड आणि कष्टप्रद अशी बाब आहे. धम्म भवन चॅरिटेबल ट्रस्ट निर्मिती विचार मंच याने उत्तमरित्या हे कार्य सुरू केलेलं आहे. आज त्याचा 9वा दिवस आहे. या निमित्ताने त्यांचं खास कौतुक व विशेष अभिनंदन मला करावं लागेल. संघर्षाची परिस्थिती असताना, अंधार सर्वत्र पसरत असताना कोणीतरी एक दिवा पेटवणं गरजेचं असतं, म्हणजे उजेडाचा राज्यमार्ग सुरू होईल. हे काम प्रतिकूल परिस्थितीत करीत राहणं एक आव्हानात्मक असतं. काळाच्या कसोटीवर याची परीक्षा होत असते आणि यासाठी धम्म भवन चॅरिटेबल ट्रस्ट निर्मिती विचार मंच निश्चितच, निर्मिती प्रकाशन निश्चितच अभिनंदनास पात्र आहेत असं मला वाटतं. मूळ विषयाकडे वळूयात. माझ्या विषयाची मांडणी गो टू द बेसिक्स आणि प्रेझेंट सिच्युएशन अशा 2 भागात विभागलेला आहे. गो टू द बेसिक्स याचा अर्थ असा आहे की तथागत गौतम बुद्धांनी सांगितलेली जी काही मूलतत्व आहेत त्या तत्वाचा परामर्श सुरुवातीला घेऊया. त्याने सांगितलेलं काय आहे हे आपणाला पुन्हा एकदा पुनर्मूल्यांकन आपल्याला करायला हवं.
ते जाणून घेऊया. म्हणजे त्यांनी सांगितलेलं सारनाथ येथील मृगवरामध्ये जे प्रवचन त्याने दिलं, पहिलं धम्म चक्र प्रवर्तन करणारं जे काही प्रवचन दिलं 5 साधकांच्या पुढे, तेथपासून त्याने जी बौद्ध धर्माची तत्व मांडलेली आहेत, त्या तत्वांचा सारांश रूपानं आढावा घेत आपल्याला जायचं आहे. आता मला हे माहीत आहे की आपण सर्वांना हे तत्व सगळे तोंडपाठ असतं. ते काय आहे, कसं आहे हे सगळं माहीत असेल तरी देखील त्या तत्वांचं उजळणी करणं मला आवश्यक वाटतं. कारण 2500 वर्षे, जवळजवळ 2500 वर्षापूर्वी मांडलेली तत्व आजही तितक्याच निकडीचे आणि गरजेचे आहेत असं मला वाटतं. आणि म्हणून त्याची सतत उजळणी केल्याशिवाय आपल्याला त्याच्यातला अर्थ समजणार नाही. आणि आपल्या व्यवहारामध्ये ज्या गोष्टी आपणाला आणायच्या आहेत, ज्याच्या साहाय्यानं आपलं वास्तव जीवन जे आहे, इहलोकीचं जीवन जे आहे ते सुखी करायचं आहे, निरामय करायचं आहे, यासाठी ही उजळणी आवश्यक आहे असं मला वाटतं. तथागत गौतम बुद्धाने सारनाथ येथील मृगवनात जे धम्मचक्र परिवर्तनाचं काम केलेलं आहे, त्यानंतर त्याने जवळपास लाखाहून अधिक उपासकांना दीक्षा देण्याचं काम केलेलं आहे. खूप मोठं काम. त्या काळाचा जर विचार केला, परिस्थितीचा जर विचार केला, तर आपल्याला हे लक्षात येतंय की किती अवघड आणि कष्टप्रद काम आहे ते. कुठल्याही साधनांची कमतरता असताना, कुठल्याही प्रकारच्या भौतिक सुखसुविधांची उपलब्धता नसताना देखील स्वतःचा विचार, स्वतःचं तत्वज्ञान मानव कल्याणासाठी अखंडितपणे प्रवाहित राहावा यासाठी जे काही कष्ट त्याने घेतलेले आहेत, त्याला या मानव इतिहासामध्ये कोणतीही तोड नाही. आणि त्यामुळं 40 वर्षे त्यांनी जे काम केलं तथागत गौतम बुद्धाने, 45 वर्षे जवळजवळ त्यांनी काय केले की बौद्ध धम्माची दीक्षा ते संपूर्ण भारतभर ते फिरलेले आहेत. या धम्मचक्र प्रवर्तनाच्या सूत्रात त्यांनी म्हटलेलं आहे, ते तुम्हाला सांगतोय मी थोडंसं. धम्म काय आहे ते त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. माझ्या धम्माचा ईश्वर, आत्मा, कर्मकांड व मरणोत्तर जीवनाशी कसलाही संबंध नाही. माणूस आणि माणसाशी या जगातील नाते हा माझ्या धम्माचा केंद्रबिंदू आहे. मनुष्य प्राणी दुःख, दैन्य आणि दारिद्र्यात राहत आहेत. सर्व जग दुःखाने भरलेले आहे. म्हणून हे दुःख नाहीसे करणे हा माझ्या धम्माचा उद्देश आहे. दुःखाचे अस्तित्व मान्य करणे आणि ते नष्ट करण्याचा मार्ग दाखवणे हा माझ्या धम्माचा पाया आहे. त्याने हे जे म्हणणं मांडलेलं आहे, त्यातून त्यांचं दिशा स्पष्ट होते. इतर धर्मसुधारक किंवा संस्थापक आणि गौतम बुद्ध यांच्यातला फरक या परिच्छेदांमधनं, या विचारांमधनं स्पष्टपणे दृष्टीस पडतो आपल्याला. तथागत गौतम बुद्धांनी अतिशय साध्या सोप्या पद्धतीने बौद्ध धर्माची शिकवण सांगितलेली आहे. सामान्यातल्या सामान्य माणसालाही ही तत्व समजण्यासाठी फारसा प्रयास, डोक्याला त्रास द्यावा असं वाटत नाही. त्यामुळं त्याने जी सांगितलेली शिकवण आहे, त्याने जे सांगितलेलं आचरण आहे, याची विभागणी करत असताना आपल्याला त्याने जी 4 आर्यसत्य सांगितलेली आहेत, त्या आर्यसत्याच्या अंमलबजावणीसाठी अष्टांग मार्गाचा अंगीकार करण्यास सांगितलेला आहे. आणि हे अष्टांग मार्ग अंमलात आणत असताना पंचशिलाच्या साहाय्याने स्वतःचं दैनंदिन जीवन तुम्ही सुधारित करायचं आहे. आणि हे सुधारित करत असताना सर्वश्रेष्ठ गुणाची प्रस्थापना तुम्हाला स्वतःच्या अंगी करून घ्यायची. फरक असा आहे या ठिकाणी मला सांगावं असं वाटतं की बुद्धांचं धम्म तत्वज्ञान समजावून घेताना हे वारंवार लक्षात घ्यावं लागतं की त्यांनी परिवर्तनाला जास्त प्राधान्य दिले. स्वतःला बदला, स्वतःमध्ये बदल घडवून घ्या. स्वतःमध्ये चांगल्या गोष्टीचा जर आपण अंगीकार केला तर आपल्याला आपल्या जीवनातली जी काही दुःख आहेत किंवा आपल्या जीवनातलं जे काही आनंदी भाग आहे
या सर्वांच्या बाबतीमध्ये स्वतःमधला बदल हा अत्यंत आवश्यक आहे असं माझं मत आहे. 4 आर्य सत्य त्यांनी सांगितले ते आपल्याला माहित आहे. पहिलं आहे की दुःख हे जग दुःखमय आहे. दुःखमय आहे असं म्हणतात. याचा अर्थ काय की जग सगळं दुःखानं भरलेलं आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला सुखापेक्षा समाधानापेक्षा असंतुष्टता जास्त दिसते, दुःख जास्त दिसतं. त्यामुळे ते जग हे दुःखमय भरलेलं आहे असं त्याने सांगितलेलं आहे. हे दुःख कशामुळे निर्माण झालेलं आहे त्याने दुसरं आर्य सत्य सांगितलंय की दुःखाचे मूळ काय आहे. दुःखाचे मूळ आहेत आपली तृष्णा, म्हणजे आपली इच्छा, आपली वासना, आपली आवड, आपली पसंती असेल, जी काही आपल्याला वाटतं हे पाहिजे, स्वार्थी ज्या गोष्टी आहेत ते दुःखाचं मूळ कारण आहे असं त्याने दुसऱ्या आर्य सत्यात सांगितलं. मग हे दुःखाचं कारण एकदा समजल्यानंतर त्या दुःखाचा निरोध केला पाहिजे, ते दुःख संपवलं पाहिजे. मग हे दुःख कशानं करायचं, हे दुःख कशा पद्धतीनं दूर करायचं, यासाठी त्यांनी सांगितलेलं आहे की माणसामध्ये असणारे जे षड्रूप आहेत, लोभ आहे, द्वेष आहे, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्यांचा नाश केला पाहिजे. शाश्वत आनंदाचा जर शोध घ्यायचा असेल तर तो धम्माच्या माध्यमातून घेणे गरजेचं आहे. म्हणून आपल्या आचरणामध्ये लोभ, द्वेष, भ्रम यांना स्थान देता कामा नये. त्यांचा पूर्णपणे विनाश धम्मतत्वाच्या सहाय्याने आपण केला पाहिजे. शाश्वत आनंदाचा शोध धम्माच्या माध्यमातून आपण करणं गरजेचं आहे असं गौतम बुद्धांनी सांगितलेलं आहे. दुःख निरोध करत असताना मग हे दुःख कसं करायचं, हे राग, लोभ, द्वेष याच्यावर विजय कसा मिळवायचा, तर त्यासाठी त्यांनी मार्ग सांगितलेला आहे की धम्म म्हणजे नीती, आणि या नीतीच्या मार्गानेच आपल्याला दुःख निरोधन करता येईल. नीती आणण्यासाठी काय करायला पाहिजे, फार मोठं असं त्यांनी काय सांगितलं. त्यांनी सांगितले की मध्यम मार्गानं अष्टांगिकाचं पालन आपण केलं, ते आचरणात जर आपण आणलं तर आपणाला निश्चितच दुःखापासून मुक्ती मिळू शकेल, अनादी अनंत आनंदाचा आपण लाभ घेऊ शकू असं त्यांनी सांगितलेलं आहे. आता हे जे अष्टांगिका मार्ग किंवा अष्टांग मार्ग जे सांगितलेलं आहे ते मार्ग एवढ्यासाठी सांगितले की तुमच्या जीवनात, प्रत्येकाच्या जीवनात जर सुख यायचं असेल, समृद्धी यायची असेल, आनंद यायचा असेल, पराकोटीचं तुम्हाला समाधान लावायचं असेल तर या अष्टांग मार्गाचा अवलंब आपल्याला करणं गरजेचं आहे. त्यांनी सांगितले की हे अष्टांग मार्ग जे सांगितले सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प वगैरे सांगितलेले आहेत. आपण क्रमानं त्याचा थोडासा विचार करूया. सम्यक दृष्टी म्हणजे काय? सम्यक दृष्टीचा अर्थ असा आहे की आपल्याकडं अशी दृष्टी विकसित झाली पाहिजे, चांगलं आणि वाईट काय हे ठरवता आलं पाहिजे, योग्य आणि अयोग्य काय आहेत हे ठरवता आलं पाहिजे. कर्मकांड आणि क्रियाकर्मांच्या बाजूनं विनाकारण व्यर्थ वेळ घालवता कामा नये. निसर्गामध्ये चाललेल्या गोष्टी ह्या निसर्ग नियमानुसार चालू असतात, त्याच्या विरुद्ध काही घडू शकत नाही. कल्पनेतील गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला अनुभवास येत नाहीत किंवा जे आपण अनुभवू शकत नाही त्याच्यावर तुम्ही अजिबात विश्वास ठेवू नका. या ठिकाणी 2 स्वातंत्र्य त्यांनी महत्वाची मांडले. सम्यक दृष्टीमध्ये आपल्या मनाचं स्वातंत्र्य आणि विचाराचं स्वातंत्र्य याला त्यांनी अतिशय महत्त्व दिलेलं आहे. वाईटाला वाईट म्हणा, चांगल्याला चांगलं म्हणा, लोभ, मोह, द्वेष याच्यापासून दूर राहा. सदाचाराचे मूळ आपल्याला समजले पाहिजे. मनाच्या आत्म्याला कुठल्याही प्रकारचं वाईट गोष्टीचं स्थान देऊ नका आणि कोणत्याही गोष्टीसाठी एकच एक खरं म्हणत बसू नका, दृष्टीला चिटकून राहू नका असं त्यांनी सांगितलं. एक दृष्टी, समदृष्टी आपल्याकडे आली पाहिजे. त्याला विज्ञानामध्ये कार्यकारण भाव असं म्हणतात. तो कार्यकारण भाव या सम्यक दृष्टीमध्ये 2500 वर्षापूर्वी तथागत गौतम बुद्धांनी सांगितलेलं आहे. दुसरं जे अष्टांग मार्गामधला ते सम्यक संकल्प. संकल्प याचा साधा सोपा अर्थ आहे दृढ विचार. मनुष्याच्या मनामध्ये सतत अस्थिर विचारांचा गोंधळ माजलेला असतो. स्वाभाविकपणे अनेक गोष्टींचा आपल्या मनामध्ये संघर्ष चालू असतो.
हे सर्व संघर्ष निर्माण करणारे विचार आपणाला नियंत्रित केले पाहिजेत. ज्या योगे आपणाला हे कळलं पाहिजे की माझं हित कशात आहे. माझं हित कशात आहे हे पाहत असताना मला हेही पाहिलं पाहिजे की माझ्या हिताबरोबर समाजामधल्या इतर घटकांचंही हित साध्य झालं पाहिजे. स्वहिताबरोबर परहितही साध्य होणं हे सम्यक संकल्पमध्ये महत्त्वाचं आहे. हे त्यालाच सम्यक संकल्प असं म्हटलेलं आहे. प्रत्येक माणूस स्वप्न पाहत असतो. प्रत्येक माणसाच्या काही ध्येय असतात, काही आकांक्षा असतात, महत्वाकांक्षा असतात. ही सर्व गोष्टी ज्या आहेत ह्या नेहमी उदात्त असल्या पाहिजेत, त्या प्रशंसनीय असल्या पाहिजेत, त्या क्षुल्लक असता कामा नयेत. म्हणजे व्यापक दृष्टिकोन असणं, संकल्प व्यापक असले पाहिजेत, दृढ असले पाहिजेत, असं या सम्यक संकल्पमध्ये त्याने सांगितलं. तिसरं जे सांगितलेलं आहे ते आहे सम्यक वाचा, सम्यक वाणी. नेहमी खरं बोलावं, नेहमी चांगलं बोलावं, करुणायुक्त बोलावं, प्रेमपूर्वक बोलावं. जगण्याचा मंत्रच या सम्यक वाचेमध्ये सांगितले. संघर्ष कशामुळं निर्माण होतो, दुःख कशामुळं निर्माण होतं, वाईट वाणीमुळं दुःख निर्माण होतं. आणि मग वाईट कशाला बोला, शिवीगाळ्याची भाषा कशाला करा. सर्वच जण जर आपले असतील तर वाईट भाषेचा वापर कशाला करायचा. संघर्ष टाळण्यासाठी आपली वाणी चांगली असली पाहिजे. सर्वांशी आपुलकीनं सौजन्यानं वागण्यासाठी आपणाला प्रयत्न केले पाहिजेत. हे सम्यक वाचेमध्ये सांगितले. अर्थहीन, बाष्कळ, मूर्खपणाची बडबड करू नका. करुणायुक्त, समंजस आणि नेहमी मुद्देसूद बोलत जावा, असं या संकल्प वाणीमध्ये त्यांनी स्पष्ट केलेलं आपल्याला दिसून येतं. चौथं जे सांगितलेलं आहे ते आहे सम्यक कर्म किंवा सम्यक कर्मांत. सम्यक कर्म, आपलं वागणं कसं असलं पाहिजे, कर्म कृती कसले असले पाहिजे, या संदर्भात त्यांनी पंचशील तत्व सांगितलेले आहेत. त्या पंचशील तत्वावर आधारित आपलं वागणं असलं पाहिजे. काय आहे पंचशील पुढे आपण बघणार आहोत. परंतु हत्या करू नका, खोटं बोलू नका, प्राणीमात्रांचा वर दया करा, शुद्ध आचरण ठेवा, आत्मसंयमन करा. कर्म हे संवेदनशील असलं पाहिजे. चांगल्या संवेदना नेहमी बाळगल्या पाहिजेत. करुणायुक्त वाणी असली पाहिजे. आणि शेवटचं महत्त्वाचं त्यांनी सांगितलेलं आहे कर्म करण्यामध्ये, नशापान करू नका, मद्यपान करू नका. अतिशय महत्त्वाची गोष्ट त्यांनी सांगितलेली आहे. हत्या करू नका, नशापान करू नका. नशा हे मानवी विनाशाचं मूळ कारण आहे. कोणत्याही प्रकारची नशा ही मानवाच्या विनाशाकडे नेणारी गोष्ट आहे असं त्यांनी प्रतिपादन केलेले आहे. सम्यक आजीविका, आजीविका म्हणजे उपजीविका करणे. उपजीविका कशी केली पाहिजे, सन्मान मार्गाने उपजीविका केली पाहिजे. आपलं जगणं हे सन्मानजनक असलं पाहिजे. कशामुळं घात होतो, माणसाच्या मनामध्ये वृत्तींचा विकास, वाईट वृत्तींचा विकास, त्याच्याजवळ ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टींमुळे होत असतो. शस्त्र माणसाजवळ असेल तर चालवावं असं वाटतं, म्हणून शस्त्राचा व्यवहार करू नका, व्यापार करू नका. मद्याचा व्यापार करू नका, मद्याचा व्यवहार करू नका. मादक पदार्थांचा व्यापार करू नका. मादक पदार्थ जवळ असले की माणसाला मोह होतो, मोहापासून आपल्याला अलिप्त राहायचं आहे. व्याजबट्ट्याचा व्यवहार करू नका. व्याजानं पैसे मिळवणे निषिद्ध मानलेलं आहे. आपण जगत असताना या गोष्टी करू नका ना. कुठल्याही प्रकारचे पुढच्या व्यक्तीला कमीपणा देईल किंवा आपणाला कमीपणा प्राप्त होईल अशा प्रकारचे कोणत्याही प्रकारचे व्यवहार प्रत्येकानं टाळले पाहिजेत असं स्पष्ट प्रतिपादन त्यांनी अष्टांगिकामध्ये केलेलं आपल्याला दिसून येतं. 6वा आहे सम्यक व्यायाम. व्यायाम याचा अर्थ उद्देशांची प्राप्ती करण्यासाठी केलेले प्रयत्न असं त्यांनी सांगितले. माणसानं ठरवलेली उद्दिष्ट जी आहेत, जे उदात्त ध्येय आपण बाळगलेलं असतं, ते सर्वश्रेष्ठ ध्येय साध्य करायचं असेल तर त्याच्यासाठी सर्वश्रेष्ठ आणि अत्युच्च प्रयत्न करावे लागतात. आणि या ध्येयाप्रती केलेल्या प्रयत्नातूनच आपलं चारित्र्य घडत असते. आणि म्हणून आपण ज्या वेळेला जीवन जगत असताना
अत्युच्च ध्येयाची प्राप्ती करत असतो, उदात्त ध्येयाची प्राप्ती करत असतो, त्यावेळेला आपलं हे काम बनतं की वाईट विचार जे असतील, विकृत विचार जे असतील ते सर्व मनातून काढून टाकायचे आहेत. त्या विचारांचा तात्काळ नाश करायचा आहे. शॉर्टकटनं किंवा गैरमार्गानं उद्दिष्ट साध्य करू नयेत असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. चांगल्या प्रवृत्तीचे, चांगल्या गोष्टीचा कसेही नाश होऊ देऊ नका. चांगल्या गोष्टीचा पाठपुरावा करा, शाश्वत गोष्टींचा पाठपुरावा करा. यालाच त्यांनी सम्यक व्यायाम असं म्हटलेलं आहे. हे सतत चालणारी प्रक्रिया आहे. हे काही गोष्टी करून थांबलो आणि त्यामुळं हे झालं असं होऊ शकत नाही. आणि त्यामुळं सम्यक व्यायाम हा एक महत्त्वाचं व्यवहार त्यांनी सांगितलेला आहे. 7वं सांगितलंय सम्यक स्मृती. स्मृतीचा अर्थ त्यांनी सांगितलाय की आठवण म्हणजे जागरूकता. अष्टप्रहार आपल्या उद्दिष्टाप्रती आपण जागरूक असलं पाहिजे. कोणतेही काम अन्यमनस्क अवस्थेमध्ये न करता पूर्णपणे जागरूक राहून जे आपल्याला करायचं आहे ते पूर्ण जागरूकतेनं आणि पूर्ण निष्ठेनं केलं पाहिजे. यालाच त्यांनी सम्यक स्मृती असं म्हटलेलं आहे. चांगल्या गोष्टी आठवत राहा म्हणजे चांगलं होत राहतं. धर्माचा पूर्ण स्वीकार करणे म्हणजे स्मृती होय. धर्म हे नीतितत्वाचं सार आहे आणि त्यामुळे धर्माचे आठवण ठेवणे, धर्माची स्मृती ठेवणे म्हणजे नीतितत्वाची स्मृती ठेवणे हे त्या ठिकाणी अपेक्षित आपण मानलेलं आहे. आणि म्हणून चांगले गोष्टी, चांगल्या कृती कायम लक्षात ठेवून पुण्य जेवढं आहे, पुण्यात्मक किंवा चांगल्या गोष्टी तेवढ्याच स्वीकारणे आणि त्याच आठवत राहणे म्हणजे सम्यक स्मृती असं आपल्याला म्हणता येईल. 8वं जे सांगितले ते की सम्यक समाधी. आता समाधी या शब्दाचा प्रचलित अर्थ जो आहे तो प्रचलित अर्थ इथं अपेक्षित नाही. सम्यक समाधीसाठी सांगितलेल्या गोष्टी इथं अपेक्षित नाहीये. तर चांगल्या गोष्टींची एकाग्रतेने निर्मिती करणं म्हणजे सम्यक समाधी. चांगल्या बाबी करा, जीवनामध्ये चांगल्या गोष्टीचीच सातत्याने कास धरा, हा या सम्यक समाधीचा अर्थ आहे. चांगल्या गोष्टीचा कास, चांगल्या गोष्टीची कास धरणे याचा अर्थ काय होऊ शकतो? विकार निर्माण करणारे जे काही गोष्टी आहेत, विकार निर्माण करणारे जे काही प्रसंग आहेत त्या सर्वांपासून स्वतःला अलिप्त करायचं. मन आणि चित्त एकाग्र करायचं आहे. शांत आणि प्रसन्नतेनं स्वतःचं जीवन जगायचं आहे. शांत, संयमी, एकाग्र चित्तानं प्रसन्नता प्राप्त करून घेणे म्हणजे सम्यक समाधी होय. हे जे 8 मार्ग जे सांगितलेले आहेत, हे 8 मार्ग प्रत्येक व्यक्तीनं अंगीकारणं आवश्यक आहे. आणि हे अंगीकारत असतानाच आपल्याला हळूहळू हे जाणवत जाईल की ज्या दुःखामुळं जे दुःख आपल्या वाट्याला आलेलं आहे ते दुःख हळूहळू कमी होऊन आपण एक निरामय शाश्वत आनंदाच्याकडे वाटचाल करत आहोत असं आपल्याला स्पष्टपणे दिसून येतं. पुढचा भाग जो त्यांनी सांगितले तो पंचशीलाच्या मार्गाने सांगितलेला आहे. पंचशील हे गुणवैशिष्ट्य आहेत. हे पंचशील हे त्या व्यक्तीनं जे आचरण करायचं आहे त्या आचरणाची ही नियमावली त्यांनी सांगितलेली आहे. हे पंचशील म्हणजे 5 गुण आहेत. सामान्य माणसाकरिता आपल्या शरीरावर आणि शाब्दिक कृतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी, त्याच्यापासून वाईट गोष्टीपासून परावृत्त करण्यासाठी हे पंचशील त्यांनी सांगितले. सामान्य साधकाला, सामान्य उपासकाला हे पंचशीलाचं पालन करणं गरजेचं आहे असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. 5 प्रतिज्ञा किंवा 5 शब्दाच्या माध्यमातून हे पंचशील सांगितलेलं आहे. वारंवार एका गोष्टीचा उल्लेख होतो बा. बुद्धाने अहिंसेच्या तत्वाचं प्रचंड समर्थन केलेलं आहे, कायमस्वरूपी समर्थन केलेलं आहे. अहिंसा हा मूलतत्व आहे आणि म्हणून त्यांनी सांगितले की पंचशीलामध्ये मी कोणत्याही हिंसेपासून अलिप्त राहण्याची शपथ घेतो. हिंसा शारीरिक, कायिक, वाचिक, मानसिक कोणत्याही प्रकारची हिंसा ही हिंसाच असते. या सर्व प्रकारच्या हिंसेपासून व्यक्तीनं अलिप्त राहिलं पाहिजे. हे पहिलं पंचशील त्याने सांगितलेलं आहे. दुसरं सांगितलेलं आहे की जे माझं नाही ते मी घेणार नाही. म्हणजे मी चोरी करण्यापासून अलिप्त राहील. चोरी म्हणजे काय?
जे आपलं नाही, जे दुसऱ्याचं आहे ते हिसकावून घेणे म्हणजे चोरी. या चोरी करण्याच्या तत्वापासून मी अलिप्त राहीन असं त्यांनी सांगितलेलं आहे. व्यभिचारापासून अलिप्त राहण्याची मी प्रतिज्ञा करत. व्यभिचार म्हणजे का? अनैतिक वर्तन. अनैतिक वर्तनामध्ये काय येतं हे याचं विश्लेषण करण्याची गरज नाही, पण नैतिक काय आहे हे धम्मानं सांगितलेलं आहे. म्हणून मी व्यभिचारापासून मुक्त राहीन, व्यभिचार करणार नाही, म्हणजे धम्मनीती तत्वाचं मनापासून पालन करेन, आत्मीयतेनं पालन करेन असा त्याचा अर्थ आहे. चौथं सांगितलेलं आहे की सत्य, मी खोटं बोलणार नाही. खोट्या बोलणं पासून मी कायम अलिप्त राहील. खोटं बोलणं हे निषिद्ध मानलेलं आहे. खोटं बोलण्यामुळं कुठलीही गोष्ट साध्य होत नाही, समस्या मोठ्या प्रमाणात निर्माण होतं. आणि पाचवं जे सांगितलेलं आहे ते महत्त्वाचं आहे. मी मद्यप्राशन करणार नाही, मी मादक पदार्थाचं सेवन करणार नाही, मला मोहात पाडणाऱ्या कोणत्याही उत्तेजक पदार्थाच्या वस्तूच्या सेवनापासून मी अलिप्त राहते. दैनंदिन जीवनामध्ये जगत असताना कसं जगलं पाहिजे की जेणेकरून मी व्यवस्थितपणे स्वतःला आणि इतरांनाही सहाय्यक होईल, सुलभ होईल आणि ज्याच्या माध्यमातून मला चांगल्या पद्धतीनं जगता येईल, आनंद घेता येईल, दुःख होणार नाही, अशा पद्धतीचं जीवन आपल्याला जगायचा अधिकार आहे. आणि हे पंचशीलाच्या माध्यमातून आपण साध्य करू शकतो असा एक साधा विश्वास, आत्मविश्वास त्यावेळच्या जनतेला, माणसांना देण्याचा प्रयत्न तथागत गौतम बुद्धांनी केलेला आहे की या पंचशीलाच्या अंगीकारानं आपण आनंदी आणि परिपूर्ण आदर्श असं जगणं स्वीकारतो की ज्यामुळे आपल्यालाही चांगलं वाटतं आणि आपल्याबरोबर सोबती असणाऱ्या इतर बंधू भगिनींनाही ते चांगलं वाटतं. आपल्या कीर्तीचा सुगंध सर्वत्र दरवळत राहतो. हे पंचशीलाच्या माध्यमातून परिपूर्ण सत्य त्यांनी सांगितलेलं आहे. या पंचशीलाच्या माध्यमातून जिवंत असेपर्यंत आपण दुःखातून मुक्त होऊन आदर्श जीवनाकडे वाटचाल करू शकतो असं त्यांनी स्पष्टपणे प्रतिपादन केलेलं आहे. पंचशीलाच्या माध्यमातून जगत असताना श्रेष्ठ गुणांची प्रस्थापना आपल्या अंगी व्हायला पाहिजे, हा त्यातला एक महत्त्वाचा भाग आहे. म्हणून त्यांनी जोडून पुढे ते सांगितलेलं की 10 पारमिता त्यांनी सांगितलेल्या आहेत. सर्वश्रेष्ठ 10 गुणांचं त्यांनी वर्णन केलेलं आहे. बौद्ध तत्त्वज्ञानामध्ये, बौद्ध धम्मनीतीमध्ये ह्या पारमिता ज्या आहेत त्या पारमिता खूप महत्त्वाच्या आहेत. हे सर्वश्रेष्ठ गुणांच्या साह्यानं व्यक्तीला पूर्णत्व येणं हे या ठिकाणी अपेक्षित केलेलं आहे. बुद्धांना बुद्धत्व प्राप्त झाल्यानंतर ज्या गोष्टी सांगितल्या, या गोष्टी मानव प्राण्याच्या कल्याणासाठी सुरू करण्यास सांगितल्या, त्यामध्ये त्यांनी या 10 सर्वश्रेष्ठ गुणाचा उल्लेख केलेला आहे. त्या आपण थोडक्यात बघूया. शील हा पहिला गुण आहे. शील म्हणजे काय? शील म्हणजे चारित्र्य, शील म्हणजे सदाचार, शील म्हणजे नैतिकता, शील म्हणजे चांगलं कर्म करणे, शील म्हणजे पापकर्मापासून लांब राहणे. किती मोठं तत्वज्ञान या शीलामध्ये सांगितले. छोटंसंच गोष्ट आहे, 2 शब्दाचा हा अर्थ आहे शील. ज्या माणसाकडे शील नसतं तो किती विद्वान झाला तरी तो शून्य असतो. शील नसेल, आपण शीलाची जोपासना केली नसेल तर आपली कोणतीही गोष्ट व्यर्थ राहते असं त्यांनी सांगितलेलं आहे. दुसरं सगळ्यात महत्त्वाचं सांगितलेलं आहे, दुसरं पारमिता जी आहे ती दान. दान करणे म्हणजे काय? देणे. दान म्हणजे देणे. दान करणे म्हणजे काय? दान करणे म्हणजे देणे. देणे म्हणजे काय देणे? जे आपल्याजवळ आहे ते दुसऱ्याला दे. मुळात आपल्याजवळ जे आहे ते आपलं नाहीच ना. जे आपल्याजवळ आहे ते आपलं नाही, मग आपलं नाही ते दुसऱ्याला दिलं तर बिघडलं कुठं? उलट त्यातून मिळणारा असीम आनंद आहे, आसक्तीपासून मुक्ती आहे, त्यागाची प्रवृत्ती आपल्यामध्ये विकसित होते. आणि म्हणून जे माझ्याजवळ आहे ते माझं नाही आणि जे माझं नाही ते मी दुसऱ्याला दिलं पाहिजे, ही प्रवृत्ती विकसित केली पाहिजे. आणि म्हणून दान ही गोष्ट अशी आहे की देणाऱ्यानं घेणाऱ्याकडून कुठलीही अपेक्षा करायची नाही. कारण जे त्याचं नसते ते देताना ते दुसऱ्याकडून काय अपेक्षा करतात. आणि म्हणून त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की तुम्ही जर हेतू ठेवून दान करत असाल तर ते दान नव्हे.
तो व्यवहार झाला. पण समाजाला दान देणं हे आपलं कर्तव्य. आता समाजाला दान देणं हे कर्तव्य कसं होऊ शकतं? तुम्ही जे मिळवलेलं आहे ते कुठून मिळवलं? तुम्हाला जे प्राप्त झालेलं आहे ते कुणाकडून प्राप्त झालेलं आहे? ते समाजाकडून प्राप्त झालेलं आहे. आणि मग समाजाकडून प्राप्त झालेल्या गोष्टी ज्या आहेत त्या समाजामध्येच परत करण्यासाठी काय दुजाभाव आहे? आणि म्हणून समाजाचा सहभाग असणाऱ्या गोष्टी आपण मिळवल्या त्या समाजामध्ये परत परत दिल्या पाहिजेत. घेणे आणि देणे ह्या दोन्ही क्रिया अत्यंत निर्मळ आणि श्रद्धापूर्वक होणं आवश्यक. म्हणजे देणाऱ्यालाही देतोय अशी भावना असता कामा नये आणि घेणाऱ्यालाही उपकाराच्या भावनेनं आपण घेतोय अशी भावना असता कामा नये. खूप मोठं तत्व या दान परिमितामध्ये समाविष्ट झालेलं आहे. आणि मग दानातूनच आपल्याला काय करायचं? तृष्णा आणि जी आसक्ती आपल्यामध्ये निर्माण झालेली आहे त्यापासून आपल्याला परावृत्त व्हायचं आहे. आणि प्रत्येकाच्या जीवामध्ये, प्रत्येक उपासकामध्ये समर्पणाची वृत्ती आपल्याला निर्माण करायची. या ठिकाणी त्यांनी सांगितले की फालतू गोष्टीला दान देऊ नका. सण समारंभ, मोर्चे, धांगडधिंगा या गोष्टीसाठी दान मागण्याची प्रवृत्ती वाढत. दान मागणंच मुळात चुकीचं आहे, पण त्याचं दान कशासाठी वापरतोय हे भाग महत्त्वाचा आहे. त्यामुळं फालतू असतील किंवा निरर्थक काही उत्सव साजरे होत असतील तर ते दान करू नये. धम्मदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. धम्मदान प्रत्येकानं करणं गरजेचं आहे. धम्मदानाशिवाय तुम्हाला प्रगती साध्य करता येणार नाही. ज्या गोष्टी आपल्याला साध्य करायच्या आहेत त्या साध्य करता येणार नाही. तिसरं जे त्यांनी सांगितलेलं आहे ते तिसरा गुण आहे उपेक्षा. उपेक्षा म्हणजे काय? उपेक्षा करणे म्हणजे दुर्लक्ष करणे. कुठल्याही प्रकारची आसक्ती दाखवायची नाही. चांगले आहे, वाईट आहे, मंगल आहे, अमंगल आहे, माझं आहे, तुझं आहे, या सगळ्या गोष्टीपासून अलिप्त होऊन तटस्थपणे जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन म्हणजे उपेक्षा. अनासक्ती. मिळालं तर ठीक, नाही मिळालं तर ठीक, कधी नाही मिळालं तर ठीक, अशी एक मनाची भावनिक अवस्था आपली झाली पाहिजे. भेद, कुठल्याही प्रकारचा भेद करण्याची प्रवृत्ती नष्ट केली पाहिजे. कशानं हे आपल्याला आपण प्रभावित होता कामा नये हे उपेक्षेस त्यांनी सांगितले. उपेक्षा म्हणजे तटस्थता. उपेक्षा म्हणजे आपण सगळ्या गोष्टीतून बाजूला होऊन त्या गोष्टीकडे बघणे असं आपल्याला म्हणता येईल. चौथं जे सांगितलेलं आहे ते नैष्कम्य. नैष्कम्य याचा अर्थ काय? कामाचं निरसन करा, काम प्रवृत्तीचं निरसन करा, भोग प्रवृत्तीचा त्याग करा. शरीरातील इंद्रियांना जे हवंसं वाटतं, जिभेला हवंसं वाटतं, शरीराला हवंसं वाटतं, ज्या गोष्टी आसक्ती निर्माण करणाऱ्या आहेत, ज्या गोष्टीतून क्षणिक सुखाचं आपल्याला संवेदना जाणवते, त्या सर्व गोष्टीपासून, त्या सर्व भौतिक वस्तूपासून आपण लांब राहणे, अनासक्त राहणे म्हणजे नैष्कम्य. जीवनातून काम प्रवृत्तीचं, भोग प्रवृत्तीचं कायमस्वरूपी उच्चाटन आपल्याला करता आलं पाहिजे. शरीराच्या विविध गरजा पूर्ण करणाऱ्या सर्वच वस्तूप्रती आपल्याला अनास्था निर्माण झाली पाहिजे, अनासक्ती निर्माण झाली पाहिजे. त्याग करण्याची वृत्ती आपल्यामध्ये सतत राहिली पाहिजे. काम आणि भोगाच्या पाठीमागं न लागता त्यागाच्या पाठीमागं लागलं तरच आपला जीवन साध्य होईल. दुःखापासून आपण दूर जाऊ. ज्या सुखाकडे वाटचाल आपल्याला करायची आहे, ज्या निरामय आनंदाकडे वाटचाल करायची आहे त्याच्याकडे आपण जाऊ असं त्यांनी नैष्कम पारमितामध्ये स्पष्ट केलेलं. वीर्य नावाचे 5वी पारमिता सांगितले. वीर्य म्हणजे काय? वीर्य याचा अर्थ सतत प्रयत्न करणे. सतत प्रयत्न करणे, योग्य प्रयत्न करणे. आणि हे प्रयत्न करत असताना स्वतःवर विश्वास ठेवला पाहिजे, स्वसामर्थ्यावर विश्वास ठेवला पाहिजे. मग ते सामर्थ्य बौद्धिक असो, मानसिक असो, शारीरिक असो, याच्यावर आपली नितांत आणि अतूट श्रद्धा असली पाहिजे. म्हणजेच जे आपण
स्वीकारलेलं आहे, जे आपल्याला साध्य करायचं आहे, जे आपलं उद्दिष्ट आहे, जे आपलं ध्येय आहे, ते सर्व ध्येय आपल्याला साध्य करत असताना पूर्णपणे सर्वस्व झोकून देऊन, सर्वस्व प्राणाला लावून ते काम पूर्ण करण्याचं आहे. पुरुषार्थ वीर्य, त्याला दुसरा अर्थ आपण पुरुषार्थ असं म्हणू शकू, की कुठल्याही गोष्टीनं स्वीकारलेल्या ठरवलेल्या ध्येयापासून विचलित न होणे, कुठल्याही संकटामुळे खचून जायचं नाही. मला आता जमत नाही, मला आता हे साध्य होत नाही म्हणून पळपुटेपणा न करणे, जे कार्य आपण हाती घेतलेलं आहे ते उत्तम रीतीनं पार पाडत राहणे म्हणजे वीर्यपरिमिता होय. मन आणि शारीरिक सामर्थ्याचा एकजुटीनं वापर करणे, योग्य कृती करणे म्हणजे वीर्यपरिमिता होय, हे आपलं लक्षात ठेवायचं. 6वी परिमिता सांगितलेली की शांती. शांती याचा अर्थ काय? मला शांती पाहिजे तर मला क्षमाशील झालं पाहिजे. मला दुसऱ्याला क्षमा करता आले पाहिजे कोणत्याही गोष्टीसाठी. तो जरी माझा शत्रू जरी असला तरी त्या शत्रूप्रती मला उदार राहता आलं पाहिजे. शत्रूच्याही चुकीला क्षमा करता आलं पाहिजे. दया आपल्या अंतःकरणात उत्पन्न झाली पाहिजे. क्रोधाला दूर सारलं पाहिजे. क्रोधापासून अलिप्त राहणे, क्रोधरहित, रागरहित, द्वेषरहित होऊन दयावान होणे म्हणजे शांती होय. शांती एक असं शास्त्र आहे की अहिंसेने हिंसेला जिंकला पाहिजे. मनामध्ये स्थिर चित्तवृत्ती विकसित झाली पाहिजे. कुठल्याही प्रकारची चंचलता असता कामा नये. क्रोध, द्वेष, गर्व यापासून आपण दूर असलं पाहिजे. चिंता नसली पाहिजे म्हणजे शांती. हे आपल्याला साध्य करायचं, हे गुण साध्य करायचे. पारिमिता म्हणजे सर्वश्रेष्ठ गुण आहेत हे लक्षात ठेवायचं. त्यानंतरचं परिमित सांगितले की त्यांनी सत्य, खरं खोटं बोलू नका. असत्याचा पराभव सत्यानं केला पाहिजे. सत्याचं सामर्थ्य वाढवणे म्हणजे सत्यपरिमिता. सदैव सत्य स्वीकारण्याचे, सत्य बोलण्याचे सामर्थ्य आपल्यामध्ये निर्माण झालं पाहिजे. लोभासाठी, लाभासाठी, इंद्रिय सुखासाठी खोटं बोलू नये. जे आहे, जसं आहे, जिथं आहे तसं स्वीकारणे म्हणजे सत्यपरिमिता होय. सत्याचं स्वरूप समजणे, सत्याचा कायम आग्रह धरणे हे सत्यपरिमितामध्ये आवश्यक मानलेलं आहे. अतिशय अवघड गोष्ट आहे. सर्वसामान्य माणसाच्या जीवनामध्ये हे साध्य करणं खूप अवघड आहे. हे सहजासहजी साध्य होऊ शकत नाही. पण नेहमी सत्याचा आग्रह धरला पाहिजे. सत्याचा प्रचार व प्रसार केला पाहिजे. सत्याचा प्रसार करणे म्हणजे धम्माचा प्रसार करणे होय. म्हणून धम्माचा प्रसार करण्यासाठी सत्य आवश्यक आहे. 8वं जे तत्व त्यांनी सांगितले पारमितामध्ये ते आहे अधिष्ठान. अधिष्ठान, भक्कमपणा, कृतसंकल्प असणं होय, दृढनिश्चयी होय. जे काम स्वीकारलेलं आहे ते पूर्णपणे त्या क्षमतेनं करणे म्हणजे अधिष्ठान होय. आपण जे स्वीकारलेलं आहे त्या ध्येयाप्रती अविचल असणे म्हणजे अधिष्ठान होय. पूर्ण शक्ती आणि श्रद्धेने आपल्या ध्येयाप्रती आपण दृढसंकल्प असणं अत्यंत गरजेचं आहे. आणि घेतलेलं कार्य विचलित होऊन टाकून देणं यामध्ये अपेक्षित नाही आहे. विचलित न होता कुठल्याही प्रसंगाला तोंड देत आपण आपलं कृतसंकल्प राहणं, आपली कृती पूर्ण करणं, उद्दिष्ट साध्य करणं, ध्येय साध्य करणं हे म्हणजे अधिष्ठान होय. 9वं जे सांगितलेलं आहे ते आहे करुणा. करुणा, करुणा म्हणजे काय? करुणा म्हणजे दयाभाव. करुणा म्हणजे उपकार नव्हे. जी दया आपण दाखवतो, मग ते प्राण्यावर असो, आपल्या सहकाऱ्यांच्यावर असो किंवा वनस्पतीवर कुठेही असो, त्या दयेला प्रेमाची जोड दिली पाहिजे. दयेला प्रेमाची जोड देऊन ती व्यवहारात आणणे म्हणजे करुणा होय.
जसं आपण आपल्या मुलावर प्रेम करतो, जसं आपण आपल्या सहकार्यावरच प्रेम केलं पाहिजे. पुत्रवत प्रेम असणे म्हणजे करुणा होय. करुणामुळे ज्याच्याबद्दल आपण करुणा बाळगतो किंवा करुणेचा वापर करतो त्याचं जीवन फुललं पाहिजे ना. तो निर्भय बनला पाहिजे. त्यानं आत्मविश्वासानं आपल्या खांद्यावर मान टाकली पाहिजे, धोका देता कामा नये. आणि म्हणून ही जी करुणा आहे ही करुणा खूप महत्त्वाची आहे. ही करुणा दयेने आपल्याकडं, प्रेमानं आपल्याकडं साध्य झाली पाहिजे आणि ती आपल्या दैनंदिन आचरणामध्ये त्याचा सातत्यानं वापर केला. तथागत सिद्धार्थ गौतम बुद्धाने ही करुणा इतकी अफाट त्यांच्यामध्ये भरलेली होती, सागरासमान करुणा त्यांच्यामध्ये भरलेली होती. म्हणून तथागतांना करुणासागर असं म्हटलेलं आहे. प्रेमयुक्त दयेला कृती देऊन, कृतीची जोड देऊन त्याने लक्ष लक्ष लोकांच्यापर्यंत आपले विचार पोहोचवलेले आहेत. समस्त जगातल्या दुःखितांप्रती तथागतांच्या मनात कायमस्वरूपी करुणा जागृत होती, चित्त शुद्ध होतं. म्हणून तर त्याने जगाला, संपूर्ण मानवजातीला उद्धारणारा, जनकल्याणकारी असा शुद्ध असा बुद्ध धम्म आपणा सर्वांना बहाल केलेला आहे. म्हणून तथागत हे करुणेचं महाप्रतीक होते, हे आपल्या लक्षात ठेवायला. आणि 10वे परमित आहे मित्र. मित्र अत्यंत महत्वाचा भाग. प्रेमयुक्त दया बाळगणे म्हणजे मैत्री हो. करुणेमध्येही ते चालेल. दया आणि प्रेम, प्रत्येकाप्रती दया व प्रेम बाळगणे म्हणजे मैत्री होय. मग तो आपला मित्र असो, शत्रू असो, हितचिंतक असो, टीकाकार असो किंवा अप्रोक्ष कोणी असो, त्याच्याबद्दल, त्याच्याप्रती प्रेमयुक्त दयाभाव बाळगणे हे अत्यंत आवश्यक आहे. हे आपल्याला साध्य करायचं आहे. सर्व प्राणी मात्राप्रती दयाभाव ठेवणं, प्रेमभाव ठेवणं, प्रेमयुक्त दयाभाव ठेवणं हा मैत्रीचा गर्भित अर्थ आहे, हा मैत्रीचा गर्भ आहे. आता मैत्री ही कशी असते? मैत्री ही कुठल्याही सीमेत बांधता येत नाही, लक्षात ठेवायला पाहिजे. आणि म्हणून मैत्री ही सीमा किंवा ओलांडून जाते, कुठल्याही सीमेमध्ये ती राहत नाही. म्हणून ती बंदिस्त नसते, अथांग अशा स्वरूपाचं मैत्रीचं रूप आहे. म्हणून मैत्री ही अत्यंत महत्त्वाचा गुण आहे. मैत्रीशिवाय जीवन म्हणजे विनाश होय. मैत्रीचा लोप म्हणजे विनाश होय. असे हे 10 गुण प्रत्येक उपासकाने, धम्मोपासकाने आपल्या जीवनात, आपल्या अंगात बाणवले पाहिजेत. त्यातच सर्व प्राणी मात्राचं कल्याण आहे. धम्म हा आचरणात आणण्याचा मार्ग आहे. कर्मकांडात धर्म नाही, आचरणात धर्म नाही, शब्दाच्या कसरते करण्यात धर्म नाही. खूप ग्रंथ वाचले, पद मिळवले म्हणजे आपण बुद्ध होतो का? नाही बुद्ध होत. तर पंचशील तत्वानुसार जीवन जगत असताना अष्टांगिका मार्गावरून चालत त्याचं पालन करणे आणि जीवनात 10 परिमितानुसार जीवन आनंद प्राप्त करणे, दुःखापासून मुक्ती मिळवणे म्हणजे धम्म होय, बुद्ध होय, असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणखीन एक 3 तत्व त्यांनी सांगितले, शील, प्रज्ञा आणि समाधी. याचं विवेचन या सगळ्या ह्याच्यामध्ये आलेलं आहे असं मला वाटतं, माझ्या समजुतीप्रमाणे ते आलेलं आहे. आता हा माझा सर्वसामान्य साधकाला, साधा उपासक जो आहे, धम्माचा जो काही अनुयायी आहे, त्याला समजण्यासाठी आवश्यक असणारे ही तत्व एकदा उजळणी करून आपण घेतलेले आहेत. आता पुढचा भाग जो आहे, पुढचा व्याख्यानाचा दुसरा भाग आपण आता चर्चेला घेणार आहोत, तो म्हणजे प्रेझेंट सिच्युएशनमध्ये 21व्या शतकामध्ये जी परिस्थिती निर्माण झालेली आहे, या परिस्थितीमध्ये हे धम्मतत्वज्ञान किंवा हे जे तथागतांनी सांगितलेलं सार्वकालिक सत्याचं तत्वज्ञान आहे, हे तत्वज्ञान आपल्याला आचरणात कसं आणायचं. आज अस्थिर असं वातावरण आहे,
सामाजिक परिस्थिती, राजकीय परिस्थिती, आर्थिक परिस्थिती असेल व विज्ञान तंत्रज्ञान असेल, सर्वच बाबतीत आपणाला हे पुन्हा एकदा तपासून बघायची वेळ आलेली आहे. आज खरं म्हटलं तर मानवता संकटात सापडलेली आहे. प्रत्येक माणूस हा भीतीच्या छायेखाली वावरत आहे. प्रत्येक माणसाला अस्थिर वाटत आहे. प्रत्येक माणूस हा संशयानं ग्रासलेला आहे. या 21व्या शतकाच्या परिस्थितीमध्ये आणि आपण आता गेले वर्षभर ज्या अवस्थेमध्ये जीवन कंठत आहोत, या परिस्थितीमध्ये बुद्धांचं तत्वज्ञान, तथागताने मांडलेले विचार, तथागताने आचरणात आणलेली तत्व कुठल्या पद्धतीनं आपल्याला वापरता येतील याचा विचार आपल्याला केला पाहिजे. सामाजिक परिस्थितीमध्ये आपण बघतो की द्वेष भावना पराकोटीची वाढलेली आहे. माणूस माणसाला माणूस म्हणूनच झालेला आहे. दान प्रवृत्ती आपल्याकडं कशासाठी दान करतोय, मानवतेसाठी काय करतोय, काय याच्यावर भलं मोठे प्रश्नचिन्ह आज उपस्थित झालेले आहे. सामाजिकतेमध्ये असणारी सर्व सामाजिक तत्व गुंडाळून ठेवलेली आहेत. अतिरेकी विचार, अतिरेकपणा, एकमेकाकडे संशयानं पाहणं, एकमेकावर विश्वास न ठेवणं, अविश्वासाचं वातावरण, भोगवादी प्रवृत्ती, तात्कालिक विचार, तृष्णेमुळं आपण स्वतःला किती नीचपणाला नेत आहोत, किती आपण डाऊन स्टेपला आलेलो आहोत. यापासून उन्नत व्हायचं असेल, यापासून सगळ्या समाजाला वर न्यायचं असेल तर आपल्याला याचा पुनर्विचार करायला पाहिजे. सामाजिकदृष्ट्या आज हे अत्यंत गरजेचं आहे. आपण एका विशिष्ट अशा पुरचुटीमध्ये काय बांधून ठेवायला लागलोय का तत्व असं वाटायला लागलं. हे गटर बांधून ठेवलेलं आहे, त्याला धम्म म्हणायला लागलं. हे असं अजिबात चालणार नाही. आज आपल्याला याचा पुनर्विचार करणं गरजेचं आहे आणि मग ते स्वतःपासून सुरू करायला पाहिजे. आज आपल्या परस्परामधला मैत्रभाव जागृत आहे का प्रत्येकानं विचार करून बघा. आपण त्यागापेक्षा भोगाकडे जास्त वळलेलो आहोत. आपल्याकडं असणारी साधनं गरजेची किती आहेत आणि निरुपयोगी किती आहेत याचा आपण विचारच करत नाही. पाहिजे किती, लागतंय किती, आहे किती, ओरबडतोय किती, दुसऱ्याचं घेतोय किती, ह्याचा विचार आपण करायला पाहिजे की नाही. हे करणं गरजेचं झालेलं आहे. हे करायला पाहिजे. आज 21व्या शतकामध्ये माणसाच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि मग आपण निसर्गाप्रती प्रेम दाखवत नाही. आपल्याला चांगल्या पद्धतीचं अन्न मिळत नाही, अन्नाप्रती प्रेम दाखवत नाही आणि हे जे मिळतंय ते सगळ्यांना समान मिळत नाही. सगळ्यांना सर्व गोष्टी मिळाल्या पाहिजेत ना. दुःख दूर करायचं झालं तर माझं दुःख दूर झालं, परंतु माझ्यामुळं बाकीची 100 लोक दुःखी झाली, हे चालणार आहे का? हे चालणार. आणि म्हणून सामाजिक परिस्थितीमध्ये, सामाजिक व्यवस्थेमध्ये आपल्याला चांगल्या पद्धतीनं विश्लेषण करायला पाहिजे, बदल करून घेतले पाहिजेत आणि हे निश्चित होतील. मला निश्चित आशावाद आहे की बुद्धाशिवाय जगाला पर्याय नाही. बुद्ध तत्वांशिवाय, तथागतांच्या मार्गदर्शनाशिवाय सामाजिक परिस्थिती बदलणार नाही. कारण बुद्ध हा एकमेव असा तत्वज्ञ होऊन गेला की ज्यानं इहलोकाचाच विचार केला. बाकी कुठल्याही तत्ववेत्यानं पारलौकिक जीवनाचा जास्त विचार करून आहे त्या लोकांना भीतीत घालायचा प्रयत्न केलेला आहे. एकमेव तत्ववेत्ता असा होता की ज्याने भीती मोडलेली आहे, माणसाच्या मनातील भीती दूर करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि इथं जे काय आहे ते इथंच जगायचं आहे, इथंच सर्व गोष्टी आपल्याला सुखमय करून घ्यायच्या, दुःखापासून मुक्ती मिळवायची आहे. हा सामाजिकतेचा विचार तथागताने मांडलेला आज सर्व दूर पसरण्याची नितांत गरज निर्माण झालेली आहे. कारण भौतिक साधनांची ओरबड आपण करत आहोत. सगळे साधनं आपण संपवत आलेलो आहोत. साधनांच्या मालकीचा प्रश्न निर्माण झालेला आहे. हे सर्वांसाठी असताना हे सर्व काहींसाठी बनत असतं. हा भाग अतिशय विचार करण्यासारखा आहे आणि त्यासाठी आपल्याला प्रयत्न केले पाहिजेत. राजकीय आणि आर्थिक बाबतीत तर आपण पाहिलं तर आर्थिक तृष्णा पराकोटीची पोचलेली आहे. माझ्या गरजेपुरतं मी मिळवत नाही आहे, माझी गरज पूर्ण झाली तरी देखील मी अतिरिक्त मिळवत आहे आणि हे अतिरिक्त मिळवत असताना दुसऱ्याचं घेतोय,
दुसऱ्याच्या हक्कावर अतिक्रमण करतोय, दुसऱ्याचं मी माझ्यासाठी प्राप्त करतोय, हे जाणीव आपल्यातनं नष्ट झालेली आहे. आर्थिक बाबतीत हे पुनर्विचाराची गरज निर्माण झालेली आहे. कारण तथागतांनी सांगितलं होतं की गरजेपुरतं घ्या, गरजेपेक्षा जास्त असेल तर दुसऱ्याला द्या ना. दुसऱ्याचं घेऊन काय ते साठा करून काय होणार आहे. म्हणजे आर्थिकदृष्ट्या देखील पराकोटीची विषमता जी निर्माण झालेली आहे, पराकोटीचं जे काही दैन्य दारिद्र्य निर्माण झालेलं आहे, आज 10% लोकांच्याकडे 99% संपत्ती केंद्रित झालेली आहे आणि राहिलेल्या 1% संपत्तीमध्ये 90% जनता जगते आहे. किती भयानक विषमता निर्माण झालेली आहे हो. ह्या विषमतेवर तोडगा काढण्यासाठी आपणाला पुन्हा एकदा तथागतांच्या विचारांच्याकडे जायला पाहिजे. त्याशिवाय पर्याय नाही. राजकीय परिस्थिती तर त्याहूनही भयानक आहे. संपूर्ण जगभरचा विचार केला, फक्त भारत देशाचा विचार करू नये. भारत देशाचा विचार आपण केला पाहिजेच, पण जगामधल्या राजकीय परिस्थितीचा विचार केला तर समाजासाठी, लोकांसाठी आपण राज्य करतोय, जनतेच्या हितासाठी राज्य करतोय, ही भावना 21व्या शतकामध्ये नष्ट पावलेली. राजकारण, राजकीय व्यवस्था, राजकीय विचार हे बिझनेस बनलेलं, व्यवसाय म्हणून त्याच्याकडे पाहतोय आपण. आणि व्यवसायामध्ये लुबाडणूक आली, फायदा आला, आणि मग फायदा जिथं आला तिथं अन्याय आला, तिथं खोटं बोलणं आलं, तिथं अनेक वाईट गोष्टींचा शिरकाव झाला. आणि केन मार्गाने मला उद्दिष्ट साध्य करायचं आहे, त्यासाठी कुठल्याही मार्गाचा विधिनिषेध न बाळगणाऱ्या व्यवस्था निर्माण व्हायला लागलेल्या. हा राजकीय परिप्रेक्ष्य जो आहे, हा राजकीय परिप्रेक्ष्य आपल्याला बदलला पाहिजे. हा राजकीय परिप्रेक्ष्य मानव केंद्रित व्हायला पाहिजे, न की तो भोग केंद्रित आहे, तो उत्पादन साठवणूक केंद्रित झालेला आहे. आणि हे फार जगाच्या दृष्टीनं, मानवतेच्या दृष्टीनं किंवा मानवाचं अस्तित्व टिकवण्याच्या दृष्टीनं हे सहन करण्यासारखं नाही आहे. आणि मग याच्यावर मार्ग काय? याच्यावर मार्ग एकच आहे, तथागतांनी सांगितलेल्या तत्वानुसार आचरण करायचं. ही आजची खास गरज आहे. दुसरा मुद्दा असा आहे की विज्ञानानं काय आपल्याला दिलेलं आहे. विज्ञानानं ज्या गोष्टी दिल्या, विज्ञानानं जितक्या चांगल्या गोष्टी दिल्या, त्याच्याहून जास्त चांगल्या गोष्टी, वाईट गोष्टी, संहारक गोष्टी या विज्ञानानं आपल्याला दिलेल्या आहेत. जेवढं चांगलं दिलं, जेवढं हितकारक दिलं, त्याच्यापेक्षाही जास्त अहितकारक दिलं. आणि म्हणून विज्ञानानं निर्माण केलेल्या संहारक गोष्टी आज मानवाचं पूर्ण अस्तित्व पणाला लावत आहे. विज्ञान नको असं मी म्हणत नाही, परंतु विज्ञानाचा साधक, चांगला, उदात्त वापर आपण का करू शकत नाही? का आपल्यामध्ये ती वृत्ती निर्माण होत नाही? का आपण त्या संहारक अस्त्राच्या पाठीमागं लागतो? का आपल्या विचारामध्ये हे येत नाही की बाबा हे जे विज्ञानानं आपल्या हातामध्ये दिलेलं आहे, मग ते संपर्क साधनं असतील, शस्त्रास्त्र असतील, अन्नधान्याच्या शोधण्याच्या पद्धती असतील, ईच अँड एव्हरी, प्रत्येक गोष्ट जी आहे जीवनातल्या प्रत्येक भागामध्ये विज्ञानानं प्रचंड आपल्या हस्तक्षेप केलेला आहे. नैसर्गिक जीवन जगणं आज विज्ञानानं नाहीसं करून टाकलेलं आहे असं मला वाटतं. आणि म्हणून पुन्हा एकदा निसर्गाधीन, निसर्ग नियमानुसार जीवन जगण्याची सवय, जीवन जगण्याचं तत्वज्ञान जे तथागताने आपल्या संपूर्ण आयुष्यभर मांडलं, ते अंगीकारण्याची गरज आपणाला निर्माण करायची. त्या वाटेने गेलो तरच आपण जिवंत राहू, आपली पुढची पिढी जिवंत राहील. न की आपण जर वाहवत गेलो